यस मॅच स्टार्ट होते. आपण पाहतोय दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला दोन्ही संघ आपण पाहतोय एक संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आलाय. किंगफिशर संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. चेंडू फेकायचा नाही आहे. तर फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दीपक आणि कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दीपक आणि कुणाल आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूचा इथे खेळ झाला. पहिल्या चेंडूवर डिक्लेअर झोनकडे खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच दीपक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर हर्षल येतोय. पहिला चेंडू सुरेखरीतीने हाताळला. आता मात्र हा दुसरा चेंडू देखील चांगल्या पद्धतीचा होता. इथे रोखण्याचं काम मात्र करताना कुठेतरी चुकले गेले मिस्टर योगेश. दोन चेंडू आणि 2 धावा झाले आहेत. हर्षल एक गुड स्टार्ट करून देणारा खेळाडू म्हणून सातपाडी संघाकडून चांगला गोलंदाज हिला पाहिलं जात आहे. पुन्हा एकदा योगेश या चेंडूला पकडतोय. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत सिंगल रन्स होईल. सिंगल रन्सने आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 3 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूवर सिंगल सिंगल सिंगल. किंगफिशर संघ इथून पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. कुठलाही चेंडू डॉट फेकत नाहीये. फटका चांगला आहे. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अर्चितचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडूवर थोडंसं क्षेत्ररक्षण करताना इथे पाहतोय आपण रन्स मात्र निघून जातील. अर्जुन त्या ठिकाणी गेले होते. चेंडूवर ड्राईव्ह देखील लगावली होती परंतु चेंडू हातातनं सरळ सीमारेषा गाठली आणि त्यानंतर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर मिळतोय 4 धावा. एकंदरीत विचार केला तर सिंगलने 4 धावा आल्या आहेत आणि एक चौकार अशा एकंदरीत धावा होत आहेत 8 धावा. पहिले षटक कंप्लीट होतंय. 8 धावा स्कोरबोर्डवरती आहे. चला वेळेची दिरंगाई करू नका प्लीज, विनंती असेल. सातपाडी संघ देखील महेश येतोय गोलंदाजी मार्कवर. सिनियर खेळाडू आहे आणि मुलाखतीमध्ये नक्कीच म्हटला होता की हे 2 खेळाडू आम्हाला खूप काही मिळवून देत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला कुणाल हा चेंडू पाहतोय. कुणाल फाईटचा इथे कॉल येतोय पंचांकडून. पुन्हा एकदा हा चेंडू वाईड आहे. अवांतर धाव. महेश 2 चेंडू जे आहेत सलग लगातार 2 चेंडू खराब हाताळतोय. पुन्हा एकदा स्वीप केलंय चेंडूला. इथून जर पाहिलं तर धर्मेश आला होता चेंडूवर परंतु डिक्लेअर झोनकडे चेंडू जाईल. रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1. 11 धावा आतापर्यंत जमवले जात आहे. महेश यापुढचा चेंडू पाहायला मिळेल. 2 चेंडू खराब फेकल्यानंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला महेशच्या हातामधून. पुन्हा एकदा हा चेंडू कपिलकडे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत कपिलने इम्प्रेस केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केले कपिलने. स्पर्धेच्या दरम्यान धर्मेशकडे हा चेंडू. थोडीशी घाई केली धर्मेशने. इझिली डन करायचं होता. इथे जर पाहिलं तर दीपक डेंजर एंडकडे धावले होते आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स कंप्लीट केलंय.
किंगफिशर टीम, आपके प्लेयर जो है तो वहाँ पे खिलाड़ू कक्ष अंदर जाइए प्लीज, आपसे रिक्वेस्ट है, थोड़े से अंदर बैठिए प्लीज. ओके, तर आपण पाहतोय पुण्याची एकदा धावांची संख्या इथे मात्र 12 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. कुणाल पुण्याच्या एकदा, हो जबरदस्त क्षेत्ररक्षक. पुण्याच्या एकदा नाव कोणाचं आहे तर अर्चू याचं. आतापर्यंत अर्चू जसं काही समुद्रामध्ये ड्राईव्ह टाकतोय की काय हे चित्र पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा आपण अर्चूकडे पाहतोय, जेव्हा जेव्हा आपण मिस्टर कपिलकडे पाहतोय, तेव्हा मात्र हेच दृश्य पाहायला मिळतंय. धर्मेश देखील तेच दर्शवतोय. खूप चांगले क्षेत्ररक्षण आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आलंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलंय. पुन्हा एकदा हा चेंडू धर्मेश, आता मात्र खराब क्षेत्ररक्षण, खराब. मी म्हणेन असं वाटलं होतं की चेंडूला इझिली मैदानाच्या आतमध्ये ठेवेल, परंतु चेंडू शरीरातून ज्या पद्धतीने निघाला सीमारेषे पार जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. रन्स मिळतील 4, धावसंख्या 4 ने वाढेल स्कोरबोर्डवर. आता मात्र धावसंख्या लागली जाते 17 धावा. चला टीम मीटिंग नकोय, एका ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त एक टीम मीटिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. विनंती असेल आपल्याला पुण्याचे एकदा सजवून घ्या, आपला फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. इथे मात्र बा चेंडू झेल नक्कीच आला होता. योगेश चेंडूवर प्रयत्न देखील केले होते. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू निघून गेला, निसटून गेला हातामधून आणि तदनंतर पाहिलं तर इथे 17 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. प्रेषित पहिला चेंडू हाताळताना खूप चांगला चेंडू हाताळला होता. कुठेतरी असं वाटलं होतं योगेशच्या हातामध्ये चेंडू मिळेल आणि तदनंतर प्रेषितला एक विकेट देखील मिळेल, परंतु नाही. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न कुणाल याचा. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मिळेल, एक बाईकच्या रूपाने, लेग बाईकच्या रूपाने ही रन्स नक्कीच पाहिली जाईल. चला प्रत्येक चेंडूवर मीटिंग नको आहे प्लीज, विनंती असेल. सातपाडी संघ आयोजकांकडून आम्हाला देखील सूचना केल्या गेल्या आहेत की प्रत्येक चेंडूवर मीटिंग ठेवायची नाही आहे. फटका चांगला आहे पुण्याचे एकदा. इथे मात्र चेंडूवर पाहायला मिळाला कपिल वेगाने आला. जोपर्यंत फील्ड केलाय चेंडूला तोपर्यंत सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 19 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेषित पुण्याचे एकदा 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. धावसंख्या 19 धावा आहे. हा चेंडू देखील मारताना कुठेतरी कुणाल इथे सफल झाले होते. फटका मारायचा होता समोरच्या दिशेने, परंतु चेंडूचा आणि फळीचा संपर्क झाला नाही. त्यानंतर पुढचं काम योगेश यांनी चोखपणे करताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट नक्कीच सतपाडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर रोखून ठेवले एकंदरीत 19 धावांवर. आणि चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी प्रेषित करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय येणारे 2 चेंडू पाहायला मिळतील या षटकातील. उर्वरित जर चेंडूचा खेळ पाहिला तर अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्वीप शॉट केला आहे धर्मू. आता मात्र स्वतः अंगावर चेंडूला इथे घेतला जातोय
आणि त्याच्या माध्यमातून जर पाहिली तर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, कारण याआधी एक चुकी झाली होती धर्मेशकडून, परंतु चुकी सुधारताना पुन्हा एकदा पाहायला मिळाला. फटका तरी इथे मोठा फटका मारायचा होता, परंतु फटका मारताना या ठिकाणी बॅट थोडीशी वर चढली आणि तदनंतर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. धावसंख्या जर पाहिली तर इथून थांबली जाते. 19 धावा आतापर्यंत पाहायला मिळते. 4 षटक, एक 3 षटक खेळ कंप्लीट झालाय. इथून येणारे 6 चेंडू पाहायला मिळतील. किती धावा जमविल तो म्हणजे किंगफिशर भीमनगर संघ. कौशल पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो, इथे पाहतोय लेग साईडच्या दिशेने मारलाय योगेश. गॅदर झालं नाही चेंडूवर, परंतु चांगला फटका होता. या आधीच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर मिस्टर दीपक खूप चांगला खेळला. या मॅच मध्ये देखील चांगला खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय किंगफिशर संघाकडून. धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र 20 धावा आतापर्यंत लागली जात आहे. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय 2 क्षेत्ररक्षक. इथे मात्र जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षकांना असं वाटलं की तू तू मै मै, आणि इथून जर पाहिलं तर चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. चौकार 4. 24 धावा, 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि एका बाजूने पाहिलं तर मिस्टर बिगेश खूप चांगली फलंदाजी करतोय, चांगली फटकाबाजी. इथे मात्र बिगेशच्या बॅट मधून येताना ऑफसाइड रिजन मध्ये कव्हरच्या दिशेने खेळला आणि गॅप शोधला होता. त्यामुळे 24 धावा. इथून येणारे 4 चेंडू पाहायला मिळतील. योगेश यांचे कसे असतील. पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळलाय. आणखीन एक जबरदस्त फटका बिगेशच्या बॅट मधून, ब्रिजेशच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक चौकार. 28 धावा. आता मात्र धावा वेगाने वाढतायत. योगेशवर हल्ला बोल केला जातोय. एक चेंडू खेळलाय ऑफसाइड कव्हर रिजन मध्ये, तर दुसरा चेंडू खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. जबरदस्त हिट केली गेली. दोन चेंडूवर 2 चौकार आतापर्यंत मारले जात आहेत. पहा चौकारांची हॅट्रिक साध्य केली जाईल का, कारण की स्लॉग षटक म्हटलं, शेवटचे षटक म्हटलं तर हाणामारी असते. या हाणामारीची भूमिका इथे मात्र पूर्णपणे बिगेश पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. ओहो, इथे मात्र थोडस चेंडूवर सफल झाले होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, आडवी बॅट उपयोग केली, परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला गेला. पुढचा चेंडू योगेश. हा देखील चेंडू टॉप एज लागते. चेंडूवर जर पाहिलं तर टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अभिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर विकेट्स मिळेल. आणखीन एक विकेटचं पतन होतोय. विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 गडी बाद झाले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे इनिंगचा. धावसंख्या इथून जर पाहिली तर 28. 28 धावा. क्वालिफाईड मॅच आहे. आपण पाहतोय जो संघ विजयी होईल तो क्वालिफाईड. शेवटच्या चेंडूवर कारारी प्रहार आहे, मात्र योगेश फॉलोअर थ्रो मध्ये चेंडूला अडवतोय. 1 धाव पूर्ण केली आणि एकाच धावावर समाधान मारावं लागेल. ओव्हरची होईल समाप्ती. 4थं षटक इथे मात्र कंप्लीट होतंय. इनिंग ब्रेक होतंय. पहिल्या इनिंगचा या ठिकाणी डाव संपला जातोय. जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरवर लागली जाते. आतापर्यंत 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष असेल. यापुढील होणारा सामना आपण पाहतोय साई दत्त धनसार आणि जगदंब आई जगदंब असा 2 संघाचा कर्णधार या ठिकाणी मी विनंती करतो. या आपण नाणेफेक करणार आहोत.
साई दत्त धनसार संघाचा कर्णधार आणि आई जगदंब संघाचा कर्णधार. ग्रामीण पॅनल आपण पाहतोय. ग्रामीण पॅनल मधून 2 संघ. चला या आपण नाणेफेक करणार आहोत. चला जगदंब संघ, आई जगदंब संघ या आपण नाणेफेक करणार आहोत लगेचच. चला पुन्हा एकदा 2 संघाचे कर्णधार कारण मॅच चालू होते. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. चला आई जगदंब धनसार आणि साई दत्त धनसार विनंती करतोय की इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस फॉर्मॅलिटी पूर्ण झाली पाहिजेत. या लगेच टॉस साठी. साई दत्त धनसार संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. केवल या आई जगदंब धनसार संघाचा कर्णधार. तर नक्कीच आपण जोपर्यंत कर्णधार येईल ही मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. उत्कर्ष मी विनंती करेन की आपण या मॅचचा देखा नक्कीच आपण ऐकूया उत्कर्ष पाटील कडून. धन्यवाद. थँक्यू सो मच संतोषदा पाटील. आई भवानी धनसार पुरस्कृत खासदार चषक 2024चा थरार आणि अगदी क्वालिफायचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे मात्र एका बाजूला किंगफिशर बोईसर, एका बाजूला साई गणेश सातपाडी. सुपर 8 मधला 6वा संघ कुठला असेल, पुढचा होणारा बिग बॅटल. एका बाजूला जर आपण पाहिलं तर साई दत्त धनसार, तर एका बाजूला आपण पाहतो आई जगदंब धनसार. ही मात्र आपल्याला एक चांगली मॅच बघायला मिळेल. सिंगलने मात्र इथे संतुष्ट राहावं लागतंय. आमचे साथी गुणलेखक अर्थातच पराग मोरे आमच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, ती म्हणजेच 2 धावा. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत 2 चेंडू झालेत. गोलंदाजी मार्कवर सुशील, एक दिग्गज गोलंदाजांमधला एक. यस माफ करा, 3 चेंडू आणि 2 धावा अशी मात्र स्थिती मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सुशील तयार. यावेळेस जर आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या रीतीनं इथे यष्ट्यांचं मात्र उद्ध्वस्त केल्या, परंतु फलंदाज हा मात्र सुरक्षित भागात आहे. जिथे मात्र आपण पाहतोय क्रीजमध्ये अगदी योग्यरित्या पोहोचलाय, जिथून धावसंख्या स्थिर असेल ती म्हणजे 4 चेंडू आणि 2 धावा. आई जगदंब विरुद्ध आई भवानी, आई जगदंब विरुद्ध साई दत्त धनसार मधला टॉस तिथे होतोय. आला कॅप्टन. यस, शेवटचा चेंडू आहे. या एका चेंडू नंतर आपण निश्चित स्वरूपात टॉस देखील करणार आहोत. आणि ग्रामीण पॅनलचे जे सामने आहेत ते सलग लाईनमध्ये असणार आहेत, याची लक्षात घ्या. 4 चेंडूंचा खेळ झालाय. ओके, ऑल ओके. जाऊया मॅचकडे, जिथे आत्तापर्यंत चेंडू फेकून झाले 4, धावसंख्या फलकावरती 2. आणि यावेळी पाहू शकाल हा फटका इनटू द गॅप अभिनावाचा आलाय, ब्रँडेड चौकार 4. धन्यवाद उत्कर्ष. आपण जाऊया टॉसकडे, जिथे 2 संघाचे कर्णधार. खूप उंच गेलाय आणि इथे मात्र नाणेफेकीचं कौल कोण जिंकलाय? शैलेश माळी नाणेफेकीचं कौल जिंकतोय. काय डिसिजन असेल? शतरक्षक घेणार. आज खूप जोशामध्ये आहे, कारण की आपल्या मैदानावर खेळायला मिळते. कसं वाटतंय ही स्पर्धा आज आपल्या भेटीस आली आणि या मैदानावर खेळताना? खरोखर खूप छान वाटते आणि ह्या ग्राउंडवरच मी लहानाचं मोठं झालोय. मला अत्यंत आनंद वाटतोय. समोरचा संघ जर पाहिलं साई दत्त धनसार, हा देखील आपला परिचयाचा. रोज आपण एकमेकांसमोर प्रॅक्टिस करतायत.
एकमेकांचे धावपेच माहिती आहेत तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 30 रन. 30 रन या मैदानावर जर पाहिलं तर आजच्या दिवसातील हायेस्ट म्हणजे 52 धावाल्या होत्या तर नक्कीच 30 रन तुमच्यासाठी किफायत असतील. हो हो हो. आपले गोलंदाज मी स्वतः टाकेल, विशाल असेल, भाई आणि एक सस्पेंडमध्ये असेल. नक्कीच एक सस्पेंडमध्ये गोलंदाज काढणार आहे. जाऊया केवलकडे. केवल नाणेफेक जिंकलं असतं तर काय डिसिजन असतं? सुद्धा क्षेत्ररक्षणच हे डिसिजन असतं. आता मात्र फलंदाजी करायची आहे. आपण पाहतोय भाई एक सस्पेन्स गोलंदाज त्यांच्याकडे आहे. त्यांच्या विरोधात फलंदाजी करणारा तुमच्याकडे फलंदाज कोण असतील? योगेश गरत, अंगद दादा, अजून खूप चांगले चांगले फलंदाज आहेत. नक्कीच चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. आणि मी म्हणेन आयोजकांच्या या भूमिकेमध्ये जर पाहिले तर तुमचे खूप चांगले मित्र आहेत, खूप चांगली टीम आहे. काय म्हणशील, तुम्हाला या संधी दिली गेली या स्पर्धेच्या माध्यमातून? आयोजन खूप देखण्याजोगं आहे, खूप सुंदर नियोजन आहे. त्यांचे मी धन्यवाद देतो. धन्यवाद. इन गोईंग मॅचकडे जाऊया. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे कारण की इथून जर पाहिलं तर क्वालिफाईड मॅच असणार आहे. जाऊया उत्कर्ष पाटीलकडे जिथे आपल्याशी जोडले जाईल. थँक्यू सो मच. धन्यवाद संतोषदा पाटील या स्पर्धेचे प्रमुख समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं. खऱ्या अर्थानं फक्त ज्यांना डेट दिली आणि तिथे मात्र कुठलेही कुजबूज न करता उत्कर्ष मी बिझी आहे असं न म्हणता शेड्यूल खऱ्या अर्थानं मॅनेज केलं आणि संतोषदा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौशल. तर जाऊया मॅचकडे जिथे मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 धावा. टार्गेटचा विचार केला तर एकंदरीत 30 धावा जमवायच्या आहेत आणि या 30 धावा कशा जमवल्या जातील हा देखील प्रश्न तेवढाच महत्त्वाचा. हा फटका प्रेषितच्या बॅटमधून आलाय. अतिशय चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा फटका आलाय. दर्जेदार चौकार. 4. तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या धावफलकावरती. एकंदरीत येणारे चेंडू या षटकातले बाकी असतील ते म्हणजेच पूर्णपणे 4. चला किंगफिशर संघ तुम्हाला विनंती करतोय की जास्त वेळ घेऊ नका. अगदी आपण पाहू शकाल यानंतर ग्रामीण फायनल हा देखील चालू होईल. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं मैदान तुम्हाला बघायला मिळेल कारण ग्रामीण संघ म्हटलं की प्रत्येकाला गावचं क्रिकेट बघायला आवडत असतं. ज्या अनुषंगाने आज दणसार गावचं देखील एक 26 जानेवारीच्या शुभ औचित्य साधून गाव कप म्हणून मात्र ही स्पर्धा आयोजित झाली ज्यामध्ये शुभमंगल डेकोरेटर्स या संघाने मात्र बाजी मारली. खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जतीन मोरे यांची मात्र इथे वर्णी लागली. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण यांचं राहिलं आणि आज इन ॲक्शन तुम्हाला जय भवानी दंसार या संघाच्या माध्यमातून अंडरआर्म क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळतील. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला आत्तापर्यंत पाहिला तर 3. येणाऱ्या आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जाऊया मॅचकडे. एका बाजूला अभि, एका बाजूला प्रेषित, एका बाजूला पालघर विभागातला संघ तर एका बाजूला बोईसर विभागातला संघ. हे 2 मात्र तुल्यबळ संघ आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका मात्र चांगला आहे जिथे मात्र आपण पाहू शकाल चेंडू निघून जाईल. सरळ सीमा पार. आलाय चौकार. 4. 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 17 लागली जाते. आता इक्वेशन जर पाहिलं 14 चेंडू आणि 13ची गरज आहे. अभिने मात्र चांगला फटका खेळलाय. कुठले संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसातला 7वा संघ कुठला असेल येणाऱ्या काळात कमवातो. या 13 धावा जर सातपाडी संघ बनवते तर मात्र उद्याच्या दिवसात यावेळेस काय फटका खेळलाय. सुपर्ब स्ट्रोक. काही कमालीचा फटका. सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईलला पाडल स्वीप बघायला मिळाला आणि आलाय चौकार. या 4 धाव्यांनी मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21. आता अवघ्या 9 धावांची गरज. चेंडू असतील तुमच्याकडे 13 चेंडू आणि 9ची गरज. अगदी शेवटचा चेंडू असेल या षटकातला. साई गणेश सातपाडी संघ म्हटलं. हर्षद पाटील यांचं मात्र वक्तव्य ऐकायला मिळालं की दणसारमध्ये स्पर्धा असली की आम्हाला खेळायला खूप आनंद असतो. मायकोप संघाने देखील हीच मेजवानी दिली. असं कित्येक संघ मात्र या आयोजनाबद्दल निश्चित स्वरूपात चांगली ज्यांनी मात्र त्यांचं वक्तव्य मांडलं आणि आयोजकांकरिता मात्र ते स्फूर्तीदायक ठरलं. येणाऱ्या काळात आणखीन याच प्रकारची स्पर्धा कुठल्या रीतीने पुढच्या वर्षात बघायला मिळेल याच्याकडे देखील आई भवानी दंसार संघ लक्ष देईल नो डाऊट. यावेळीच दीपक. 2 षटकांचा खेळ संपतोय जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर अर्थात 22 आणि येणाऱ्या काळात आणखीन चेंडूंचा खेळ आहे 12 जिथे धावसंख्या जमवायच्यात तुम्हाला 8. काही कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं.
हेमराज घरत आपल्याला पाहायला मिळतात. मंगलमूर्ती डेकोरेटर्स यामध्ये कार्यरत असणारे सातत्याने जी मात्र फ्लड लाईट आपल्याला बघायला मिळते, जी जनरेटरची सेवा डीजीची सेवा मात्र पुरवतात हेमराज घरत. हे फक्त नाव नसून धनसारचं एक ब्रँड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अर्थात हेमराजजी घरत. क्रिकेट म्हटलं की तिथे पोहोचत असतात अर्चित पुराण मोरे आपल्याला बघायला मिळतील. आज ओव्हरआर्म क्रिकेट अगदी सातपाडीच्या मैदानात गाजवलं आणि आता अंडरआर्म क्रिकेटकडे वळत आहेत. त्यांचं देखील पुढच्या मॅचसाठी त्यांना देखील शुभेच्छा असतील. एका बाजूला आई जगदंब धनसार तर दुसऱ्या बाजूला साई दत्त धनसार. काय कमालीचा सामना बघायला मिळेल. एका बाजूला योगेश घरत, एका बाजूला शैलेश माळी, एका बाजूला मुकेश पाटील तर एका बाजूला विशाल भोईर, एका बाजूला केवल असेल तर एका बाजूला यंग टॅलेंट अर्थात जितेन भाई. असे दिग्गज खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. कुठला संघ जिंकणार कुठला संघ हरणार हा प्रश्न चर्चेचा असेल. जाऊया मॅचकडे. तत्पूर्वी 12 चेंडू आणि 8ची गरज आहे. सिंगल मिळवली. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून तुम्हाला क्रिकेटचा खेळ इथून साकारावा लागेल. कारण बघा हाणामारी करायची विशेष गरज नाही. तुमच्यातलं मात्र कौशल्य सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं आहे. एखादा खराब चेंडू मिळाला तर निश्चित स्वरूपात इथे तुम्ही चौकार मिळवू शकता. परंतु जर आणि तर महत्त्व देऊन चालणार नाही. तुम्हाला प्रात्यक्षिक प्रेझेंटेशन मांडावं लागेल. फुल लेनचा चेंडू. पंच भावेश वैती इथे मात्र वळतायत आणि मात्र कळवतात की हा चेंडू वाईट असेल. धावसंख्या 1ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात 24. आणखीन 6 धावांची गरज. चला आई जगदंब धनसार संघ रेडी राहायचा आहे. फुलर लेनचा चेंडू होता. अगदी आपण पाहू शकाल कूल माइंडेड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं प्रेषित यांचं. तर 10 चेंडू आणि 5ची गरज आहे. किंगफिशर बोईसर संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला साई गणेश सातपाटी. आज दिवेश नाही, आज भावेश नाही, परंतु आपण पाहू शकाल सातपाटी संघाकडे ही क्वालिटी आहे. जरी मात्र प्रमुख फलंदाज नसते तर देखील मधल्या फळीतले फलंदाज चांगलं क्रिकेट खेळू शकता. ज्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर इथे पंचांनी मात्र नॉट आऊट करार दिलेला आहे. चला काही डाऊटफुल असतील तर आपल्याकडे आधुनिक काळानुसार रिव्ह्यू सिस्टम मात्र आहे, तर आपण ते देखील चेक करू शकतो. जगा काही पंचांचा जो काही निर्णय असेल तो मात्र इथे निश्चित स्वरूपात असेल. कारण आताच्या काळात आधुनिक टेक्नॉलॉजी खूप काही मात्र बदल घेत आहे आपण पाहू शकाल. आणि खऱ्या अर्थाने इथून येस ऑल ओके. आपण पाहू शकाल वॉर रूम मधून मात्र नॉट आऊट असा डिसिजन येतोय. सिंगल मात्र परिपूर्ण केली जाईल आणि धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर सिंगलने मात्र पुढे सरकेल. आता धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच फलकावरती अर्थात 26. चेंडूंचा खेळ झाला या षटकातली नॉट आऊट. रन मात्र पूर्ण झालेले आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल नॉट आऊट करारा आहे. तर 9 चेंडू आणि आता फलकावरती धावा जमवायच्यात तुम्हाला 4. साई गणेश सातपाटी एका बाजूला किंगफिशर आपण पाहू शकाल. यावेळी जर आपण पाहिलं तर सिंगल डबलकडे मात्र प्रामुख्याने लक्ष दिलं जात आहे. या स्पर्धेची मात्र आपण पाहतोय व्यवस्थित तुम्हाला सुंदर आयोजन पाहायला मिळतं. परंतु जे आमचे बाल कलाकार आहेत ज्यांनी या मैदानाची सेवा केली, मी त्यामध्ये प्रथम नाव घेईन विश्व मोरे, मानस आणि मयूर, तदनंतर यश असतील, हार्दिक असतील, जय असतील, त्यानंतर आपण पाहू शकाल अर्पण असतील, अथर्व असतील, विपुल असतील. हे सगळे मात्र बाल कलाकार आहेत ज्यांनी मात्र या स्पर्धेला एक खऱ्या अर्थानं शोभा आणली. कारण आपण पाहू शकाल आउटफील्ड अतिशय सुंदर वाटतंय, परंतु या छोट्या मुलांनी या स्पर्धेसाठी भरपूर परिश्रम घेतलेले आहेत. विश्व असतील, मयूर असतील, मानस असतील आणि त्यांची पूर्ण एंटायर टीम अतिशय चांगलं क्रिकेट देखील ते खेळत आहेत. येणाऱ्या काळात आई भवानी धनसार संघाचं यंग टॅलेंट म्हणून ज्यांच्यात आम्ही देखील पाहतोय आणि निश्चित स्वरूपात ती कामगिरी ते करणार. कारण ज्यांच्याकडे खेळण्याचं एक ओनर वेगळा आहे, जे मात्र खऱ्या अर्थानं वयाने लहान असतील परंतु क्रिकेट खेळण्याची जिद्द त्यांच्याकडे आहे. साई गणेश सातपाटी संघ हा मात्र क्वालिफाय होतोय. या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच देखील आपण देणार आहोत. तत्पूर्वी